महसूल विभागाची मोठी कारवाई. उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या मध्यरात्रीच्या कारवाईचा वाळू माफियांना दणका. नायगाव खैल मोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा आणि तस्करीवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी बिलोलीच्या कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी एसडीएम क्रांती डोंबे यांनी मध्यरात्री मोठ्या धाडसाने कारवाई करत वाळू माफियांना मोठा अविस्मरणीय झटका दिला आहे. विशेष म्हणजे क्रांती डोंबे यांनी त्या मध्यरात्री त्यांच्या 2 वर्षांच्या बाळाला सोबत घेऊन आपल्या महसूल विभाग पथक सहकाऱ्यांच्या बाळार कुठलेही पर्वा न करता हे धाडशी कर्तव्य बजावत कार्यवाही केली. मौजे हुसा येथील नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणाऱ्या वाळू तस्कराचे तब्बल 3 मोठे तराफे जाळून नष्ट करण्यात आले. प्रशासनाने दाखवलेल्या कठोर भूमिकेमुळे अवैध वाळू व्यवसायाचे कंबरडे मोडले. संपूर्ण उपविभागात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. प्राप्त माहितीनुसार वाळू तस्करांसाठी नदी तराप्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती अधिकारी क्रांती डोंबे यांना मिळाली होती. तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच घुंगराळा येथील मंडळाचे अधिकारी आरू, तलाठी डाकेवार, तलाठी हसनाक पल्ले कोतवाल बिस्मिल्ले, वाहनचालक नागेश, पुरी ऑपरेटर शिवाजी पांचाळसह आदींनी अत्यंत निष्ठेने कारवाईत पुढाकार घेतला. प्रशासनाचा ड्रायव्हर पुरी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण कारवाईत महसूल विभागाच्या पथकाने रात्रीच्या अंधारात व वाळू तस्करांना संभाव्य विरोधाला न जुमानता कमालीचा निर्धार दाखवला. यावेळी मौजे हुसा येथील गोदावरी नदीच्या तीरावर अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यासाठी तयार ठेवलेले वाळू तस्करांचे मोठ्या प्रमाणातील 3 तराफे साहित्य महसूल विभागाने जागेवर नष्ट केले. कारवाईची तीव्रता इतकी होती की तराफ्यांना आग लावून पूर्णपणे जाळून खाक करण्यात आले. त्यामुळे वाळू माफियांना केवळ आर्थिक नुकसान नसून तर शासनाच्या झिरो टॉलरन्स धोरणांचा स्पष्ट संदेश मिळाला. महसूल विभागाने दाखवलेला हा कणखरपणा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर नवीन विश्वास करणारा आहे. एसडीएम क्रांती डोंबे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने वाळू तस्करांच्या अवैध धंद्याची नाकेबंदी करण्याची तयारी दर्शवली असून भविष्यातही अशा धाडसी कारवाई सुरूच राहणार असा इशारा अवैध वाळू तस्करांना देण्यात आला. विशेष प्रतिनिधी शिवानंद पांचाळ, नायगावकर.